चला तर मंडळी, आज आपण गव्हाच्या पिठामध्ये आंबा घालून आठवडाभर टिकणारा खुसखुशीत आणि तो सुद्धा पारंपरिक पदार्थ बनवतोय। तुम्ही कधी बनवला नसेल तर आजची रेसिपी ही बघितल्यावर माझी खात्री आहे 100% बनवणारच। चला तर करायला घेऊयात। यासाठी एक इथे मी मिक्सिंग बाउल घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे चाळून घेतलेलं 2 वाटी गव्हाचं पीठ। गव्हाचं पीठ घेताना चाळूनच घ्यायचं, सारख्याच वाटीने घ्यायचं आहे। सुरुवातीला 1 वाटी घातलं आणि त्यानंतर मी इथे 1 वाटी घातलेला आहे। यानंतर 1 वाटी इथे मी आंब्याचा पल्प घेतलेला आहे। एक हापूस आंबा होता, मोठा होता, तो काढून त्याचा गर काढून मिक्सरला फिरवून घेतलाय। 1 वाटीभर झालेला आहे। याच वाटीने आपण इतरही माप घेणार आहोत मोजून। याच वाटीने गव्हाचं पीठ घेतलं आणि याच वाटीने मी इथे 1 वाटी आंब्याचा गर घेतलेला आहे, म्हणजेच आंब्याचा पल्प घेतलाय। तो सगळा पल्प यामध्ये घालायचा आहे। आता आंब्याचा पल्प किती गोड आहे त्यानुसार इथे आपण गुळाचा वापर करणार आहोत। आंबा जो मी घेतला होता तो हापूस आंबा होता आणि खूप गोड होता, त्यामुळे मी अर्धी वाटी गूळ घेतलाय। गूळ घेताना किसून घेतलेला आहे, म्हणजे तो चांगला मिक्स होतो। गूळ घातलाय, त्यानंतर 1 चमचा रवा घातलेला आहे। रवा घेताना बारीकच घ्या, नाहीतर जाडा असेल तर मिक्सरला फिरवून घ्यायचा। हा पदार्थ खुसखुशीत होण्यासाठी 1 चमचा तांदळाचं पीठ घातलंय। यानंतर इथे मी खलबत्ता घेतलाय, यामध्ये 1 लहान चमचा बडीशेप आणि 1 लहान चमचा खसखस घेतलेली आहे। आता हे दोन्ही पदार्थ आहेत ते छान असे भरड करून घ्यायचे, कुटून घ्यायचे। मस्त अशी जाडसर भरड करून झालेली आहे। हे बघा, या पद्धतीने तुम्ही पाहिजे तर मिक्सरला सुद्धा ही भरड करू शकता। आता ही खसखस आणि बडीशेप कुटून घेतलेली भरड आहे ती सुद्धा यामध्येच घालायची। यामुळे आपण जो पदार्थ बनवतोय त्याला फ्लेवर खूप छान येतो। आता घालूया याला अजून चव येण्यासाठी 1 लहान चमचा वेलची पावडर, त्यानंतर अगदी जरासं किंचित असं मीठ घातलेलं आहे। कोणत्याही गोड्याच्या पदार्थामध्ये मीठ घातल्यामुळे तो पदार्थ एकतर अळणी लागत नाही आणि त्याची चव सुद्धा छान अशी दुप्पट होते, चवीला छान लागतो। यानंतर घालूया यामध्ये पाणी। तर मी मिक्सरच्या भांड्यात ज्या आंब्याचा पल्प वाटून घेतला होता ना त्यामध्येच पाणी घातलंय। मापासाठी 1 वाटी पाणी आहे हे। सुरुवातीला कमी घालायचं, अर्धी वाटी सुरुवातीला पाणी घातलंय, मिक्स करून घ्यायचं आणि गरज लागेल तसं आपण इथे पाण्याचा वापर करायचा। मिक्स करून घेतलंय, मला इथे पाणी कमी वाटतंय, उरलेलं पाणी सुद्धा मी सगळं घातलंय, म्हणजेच आपल्याला इथे 1 वाटी पाणी लागलेलं आहे। हे बॅटर चांगलं असं फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत हे फ्लफी होत नाही। छान असं 2-3 मिनिटं फेटून घ्यायचं आहे। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। छान असं फेटून घेतलेलं आहे, पाहू शकता मस्त हे बॅटर असं फ्लफी झालंय। हळूहळू याला जाळ्या सुद्धा अशा पडायला लागलेल्या आहेत। हे बघा, असं बॅटर पाहिजे, जास्त पातळ नको किंवा जास्त घट्ट नको, या पद्धतीचं आपल्याला बॅटर पाहिजे। यासाठीच पाणी सुरुवातीला घालायचं नाही, जास्त गरज लागेल तसं फेटून झाल्यावर पाणी घालायचं। आता रवा घातला यामध्ये, यासाठी 5 मिनिटं झाकून ठेवू देऊया, म्हणजे रवा छान फुलेल। आता इथे मी कढईमध्ये तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। चांगलं गरम करून घ्यायचं लो टू मीडियम फ्लेमवर। मी 5 मिनिटं हे बॅटर छान असं झाकून ठेवलेलं होतं। हे बघा, मस्त असं फुललेलं आहे, कारण रवा आहे यामध्ये। यानंतर यामध्ये घालायचं आहे 1 चमचा, लहान 1 चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे। सोडा घातल्यानंतर एकाच डायरेक्शनने असं चांगलं फेटून घ्यायचं आहे। आपण मस्त आंब्याचे गुलगुले बनवतोय। मंडळी, गव्हाच्या पिठाचे आणि गुळाचे गुलगुले तर तुम्ही बऱ्याच वेळा बनवले असतील, ती रेसिपी सुद्धा मी अपलोड केलेली आहे। पण आंब्याचे असे गुलगुले तुम्ही कधी बनवले नसतील तर माझी 100% खात्री आहे तुम्ही ही रेसिपी एकदा बघून बनवली ना तर तुम्हाला ती आवडणारच आहे। आता हे बॅटर तुम्ही पाहू शकता, या पद्धतीचं बॅटर आपल्याला पाहिजे। हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि असं हे बॅटर घ्यायचं आहे। तेल गरम झालेलं आहे, चांगलं चेक करण्यासाठी सुरुवातीला फक्त थोडंसं हे बॅटर घालून बघायचं। लो टू मीडियम फ्लेम ठेवायची आहे, जास्त फास्ट नाही करायची। हे बघा, मस्त असा हा गुलगुला आहे तो आपोआपच स्वतःच वर येतो, पाहू शकता, म्हणजेच हे तेल चांगलं असं तापलेलं आहे। आता हा गुलगुला आहे हा काढून घेऊया, मस्त असा फुललेला आहे। यानंतर लहान लहान असे हे गुलगुले तेलामध्ये सोडून घ्यायचे। गॅसची फ्लेम फास्ट करायची नाही, तर हे गुलगुले करपतात। माझं तेल थोडंसं गरम झालं होतं म्हणून सुरुवातीचे काही गुलगुले करपले सुद्धा होते। तर लो टू मीडियमच फ्लेम ठेवा तुम्ही आणि एकदम सुद्धा यामध्ये सोडू नका, थोडे कमीच घाला। माझे थोडेसे जास्त गुलगुले मी यामध्ये सोडल्यामुळे काही करपले सुद्धा होते, यासाठी थोडेच गुलगुले तुम्ही तेलामध्ये सोडा आणि लो टू मीडियम फ्लेमवर तळून घ्या।
आता हे तळताना सुद्धा लो टू मिडियमच ठेवायची. एकदम स्लो ठेवली तर हे तेलकट होतात आणि फास्ट गॅस फ्लेम ठेवली तर कडकडीत एकदम तेल तापल्यामुळे हे करपतात सुद्धा आणि रंगसुद्धा बदलतो. आता ह्याला पलटून घ्यायची, घाई करायची नाही. पाहू शकता एक 2-3 मिनटं मी लो टू मिडियम फ्लेमवर असे हे छान तळून घेतलेले आहेत. काही गुलगुले माझे थोडेसे करपले सुद्धा आहेत, कारण मी म्हणाल्याप्रमाणे सुरुवातीला तेल थोडंसं गरम झालेलं होतं. ते करपलेले मी काढून घेतलेत. पाहू शकता बाकीचे मस्त असा सुरेख रंग आलेला आहे. या पद्धतीने उरलेले गुलगुले सुद्धा तळून घ्यायचे. तुम्ही चुकू नये यासाठी मी हे करपलेले गुलगुले सुद्धा मी तुम्हाला दाखवले होते सुरुवातीला. त्यामुळे तुम्ही तुमची चूक करणार नाही या पद्धतीने आणि तुमचे गुलगुले वेस्ट जाणार नाही. यासाठी लो टू मिडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे. तळताना जास्त एकदम भरमसाठ गुलगुले यामध्ये सोडायचे नाही. थोडेच सोडा म्हणजे व्यवस्थित ते तळले जातील. मंडळी, आंब्याचे वेगवेगळे पदार्थ मी अपलोड केलेले आहेत. आंब्याचा शिरा, आंब्याची मी बर्फीसुद्धा अपलोड केलेली आहे. शिवाय आंब्याचे घारगेसुद्धा अपलोड केले आहेत आणि हे ते तुम्हाला आवडलेले सुद्धा आहेत. नक्की ती रेसिपी पहा. सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे. आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. तर या सीझनमध्ये आंबे येत असल्यामुळे, भरपूर मिळत असल्यामुळे नुसते आंबे असेच खाण्यापेक्षा असे वेगवेगळे हे पदार्थ बनवून तुम्ही खाऊ शकता. शिवाय उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्याच्या मुलांना सुट्ट्यासुद्धा लागलेल्या आहेत. तर मुलांच्या छोट्या भुकेसाठी तुम्ही असे हे गुलगुले बनवून ठेवू शकता. आठवडाभर टिकतात आणि आयत्या वेळी त्यांना भूक लागली असेल त्यावेळेला असे हे गुलगुले बनवून देऊ शकता. पाहू शकता काय मस्त असा सुरेख रंग आलेला आहे. दुसरी बॅचसुद्धा आपली ही गुलगुल्याची तळून तयार झालेली आहे. मस्त असे टम्म फुगलेले सुद्धा आहेत. नेहमीचे आपण गुळाचे गुलगुले बनवतो, पण या पद्धतीने मंडळी तुम्ही कधी आंबा घालून गुलगुले असे हे बनवले नसतील तर एकदा बनवून बघा. माझी खात्री आहे तुम्हाला आवडणारच. बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. कशी वाटली आजची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा. पाहू शकता आपण तांदळाचं पीठ, रवा घातल्यामुळे वरून एकदम खुसखुशीत आणि आतमध्ये मस्त अशा या जाळ्या पडलेल्या आहेत. चवीला काय सांगू, इतके मस्त आणि इतके चवीला भन्नाट झाले होते ना, की मंडळी तुम्ही 100% या पद्धतीने बनवून बघितल्यानंतर तुम्हाला हे आवडणारेच आहेत. मुलांना गोड आवडतच असतं. मुलांना काय मोठ्यांना सुद्धा गोड आवडतंच. आंबा आहे त्यामुळे हे अजून चवीला छान झाले होते. करून बघा मंडळी तुम्ही सुद्धा या पद्धतीने. आंब्याचे वेगळे पदार्थ सुद्धा अपलोड केले आहेत, ते सुद्धा एकदा नक्की पहा. नेहमी बनवले जाणारे गव्हाच्या पिठाचे आणि गुळाचे पारंपरिक गुलगुले त्यापेक्षा हे आंब्याचे गुलगुले आपण बनवले आहेत ना, चवीला खूपच छान झाले आहेत. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. जराही आवडली असेल तर मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत शेअर करा, म्हणजे ते सुद्धा या पद्धतीने असे हे खुसखुशीत आणि पारंपरिक आंब्याचे गुलगुले बनवून बघतील.